तर आता आपल्याला बघायचंय क्लॉक म्हणजेच घड्याळ. बघा, दररोज ज्या गोष्टीचा जास्तीत जास्त आपण वापर करतो ते आहे क्लॉक. कारण ऑलवेज आपण क्लॉककडे बघत असतो. किती वाजले, किती वाजले हे सांगण्यासाठी काय करणार, तर किती वाजले हे इंग्लिशमध्ये कसं सांगणार, जसं मराठीमध्ये आपण सांगत असतो. तर चला बघूया आपण आज या व्हिडिओमध्ये. तर बघत असताना तुम्हाला रोज याची प्रॅक्टिस करायची आहे आणि ज्याही वेळेस टायमिंग तुम्ही सांगणार आता यानंतर तो तुम्हाला सांगायचा आहे इंग्लिशमध्ये. ओके, चला बघूया आता. भिंतीवरील जी घड्याळ असते त्याला आपण क्लॉक असं म्हणत असतो आणि हाताला जी घड्याळ आपण बांधत असतो तिला वॉच किंवा रिस्ट वॉच आपण असं म्हणत असतो. या ठिकाणी बघू शकता तुम्ही रिस्ट वॉच. ओके, त्यानंतर आहे पुढे अलार्म. पहिले राहत होती अलार्म क्लॉक, जी टेबलावर ठेवायची घड्याळ होती त्याला आपण अलाराम नाही अलार्म काय म्हणतो, अलार्म. आता बघा, एएम आणि पीएम यामध्ये कन्फ्युजन राहतं. तर एएम म्हणजे काय आणि पीएम म्हणजे काय हे समजून घेऊ आपण. एएम म्हणजे अँटे मेरिडियम. बघा, अँटे मेरिडियम म्हणजे एएम. तर एएम कधी चालू होत असतं तुम्हाला माहित आहे का? मध्यरात्रीनंतर, म्हणजे रात्रीचे जेव्हा 12 वाजतात त्यानंतर आपलं एएम चालू होत असतं. तर सकाळचे किती वाजेपर्यंत, 12 पर्यंत एएमच राहत असतं. ठीक आहे, हे विसरू नका. मध्यरात्रीनंतर म्हणजे रात्री 12 ते सकाळी 12 पर्यंत. तर या ठिकाणी आपल्याला एएम समजून घ्यायचं, कारण एएम मध्ये बरेचदा कन्फ्युजन असतं. चला पुढे बघायचं आहे आपल्याला. पीएम म्हणजे काय? पीएम म्हणजे दुपारी 12 वाजतापासून तर रात्रीचे 12 पर्यंत पीएम असतं. कधीपासून? दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत. ठीक आहे, तर हे झालं पोस्ट मेरिडियम, आपण त्याला प्रोनाउन्स करत असतो. तर याचे लॉंग फॉर्म सुद्धा मी तुम्हाला सांगून झालेत याच्यासाठी की कधी मे बी तुम्हाला काम पडल्यास. असं होतं ना, आपण एएम पीएम ऐकलेलं असतं पण याचं आपल्याला लॉंग फॉर्मच माहीत नसतं. त्यानंतर पुढे बघा, पुढे जाऊया आणि आपल्याला बघायचंय वेळ विचारायची असल्यास आपण कशा पद्धतीने विचारू शकतो. तर वेळ विचारत असताना आपण विचारू शकतो व्हॉट इज टाइम नाव, की आत्ता किती वेळ झाली आहे. व्हॉट टाइम इज इट, आत्ता काय वेळ झाली आहे. व्हॉट इज द टाइम, वेळ काय आहे. तर तीनपैकी कुठलाही एक प्रश्न घेऊन आपण वेळ विचारू शकतो दुसऱ्याला. ओके, त्यानंतर बघा, संपलेल्या वेळेसाठी पास्ट हा शब्द आपण वापरत असतो आणि राहिलेल्या वेळेसाठी टू हा शब्द आपण वापरतो. बघा, वेळ जी काही होऊन जाईल ना त्यासाठी आपण पास्टचा यूज करतो संपलेल्या वेळेसाठी, आणि राहिलेला जो वेळ असते म्हणजे एवढे वाजायला एवढे मिनिटं वेळ आहे अजून, तर त्यासाठी आपण टू हा शब्द यूज करतो. तर ते पुढे आपल्याला बघायचं एक्झाम्पलमध्ये. डोंट वरी, सध्या आपल्याला समजून घ्यायचं की 10 वाजून 5 मिनिटं होऊन गेले किंवा 2 वाजून 3 मिनिटं झाले तर पास्ट, आणि राहिला असेल तर टू, या पद्धतीनं. पुढे जाऊया, आपल्याला जायचंय स्लाइडकडे जेणेकरून त्यामध्ये आपल्याला शिकायचं. आता आपल्याला जे करायचं आहे ते, चला जाऊया समोर. जसं मला म्हणायचं आहे 10 वाजले, तर 10 वाजले म्हणजे 10 o'clock. या ठिकाणी तुम्ही असं सुद्धा घेऊ शकता, जसं 11 वाजले 11 o'clock, 12 वाजले 12 o'clock, 1 वाजला 1 o'clock, 4 वाजले 4 o'clock. मी तुम्हाला 1 तासाचा कंप्लीट वेळ काढून दिलाय. त्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या अकॉर्डिंग वेळ टाकून सेंटेन्स बनवावं लागेल किंवा वेळ काढावी लागेल आणि तसं बोलावं लागेल. ठीक आहे, आपण 10 वाजले 10 o'clock, तसंच 12 वाजू कितीही वाजू आपण काय म्हणणार या ठिकाणी 1 o'clock, 12 o'clock, या पद्धतीनं. नेक्स्ट आहे 10 वाजून 5 मिनिटं झाले. बघा, इंग्लिश ही उलटी असते, सरळ नाही आहे, है ना. तर मिनटं आपण नंतर सांगत असतो मराठीमध्ये. जसं 10 वाजून 5 मिनिटं झालेत तर इंग्लिशमध्ये पहिले मिनटं सांगावे लागतात. 5 past 10, या ठिकाणी बघू शकता 5 past आणि 10 असं उलटं सांगावं लागतं. म्हणजे काय करायचं, तुम्हाला जेव्हा ही वेळ सांगायची असते ना तर तुम्हाला असं म्हणायचं असेल 5 वाजून 3 मिनिटं झाले, तर मिनटं किती आहेत 3, मग 3 past किती 5. तर या ठिकाणी 5 वाजून 3 मिनिटं घेतलं आपण. इथे काय आहे 10 वाजून 5 मिनिटं. या ठिकाणी 10 वाजून 5, या 5ला घ्यायचं इथे 5, इथे टाकायचं पास्ट, होऊन गेलेल्या वेळेसाठी आपण पास्ट घेतो आणि इथे टाकायचं 10, 5 past 10. याचप्रमाणे आता पुढे सुद्धा आपल्याला बघावं लागतं. पुढे जेव्हा जेव्हाही आता ह्या गोष्टी येतील तेव्हा तेव्हा तुमच्या अजून क्लिअर होतील. चला जाऊया आपण समोर. आता मला म्हणायचं आहे सपोज की 10 वाजून 10 मिनिटं झाले, तर
हा वेळ इथे येणार 10:10, 10:10 झाले. आत्ता बघा या ठिकाणी अजून एक की आपण असं म्हणतो की 10:15 वाजले. काय म्हणत असतो? 10:15 झाले म्हणजेच काय असते? 10:15 वाजले. 10:15 वाजले म्हणायचं असेल तर आपण म्हणणार quarter past 10. इट इज अ परफेक्ट टाइम टू से. हे परफेक्ट वेळ आहे सांगण्यासाठी. quarter past 10, 10:15 वाजले. 11:15 quarter past 11, 11:15 quarter past 12. अशा पद्धतीनं तुम्ही सव्वा कितीही असू द्या quarter past आपल्याला घ्यावं लागतं. ठीक आहे. पण तुम्हाला आठवलंच नाही, वेळेवर गोंधळ व्हायला नको यासाठी तुम्ही काय करू शकता? 10:15 वाजले म्हणजेच काय झालं? तर 10:15 झाले. मग 15ला घ्या इथे 15 आणि या 10ला पास्टच्या नंतर टाका. past 10 झालं. 15:10 इथे घेतलंय आपण 15:10. मिनिट सुरुवातीला, वेळ नंतर, तास नंतर, इथे पास्ट टाकलं होऊन गेलेल्या वेळेसाठी. तर हे शक्यतोवर यूज करू नका. सव्वासाठी हेच घ्या quarter past. ठीक आहे. तर तुम्हाला कधी गडबड व्हायला नको यासाठी मी ते सांगितलंय की तुमचं कन्फ्युजन नको राहायला. चला पुढे जाऊया. आपल्याला बघायचंय 10:20 झाले. सेम कंडिशन 20 इकडे 20 होऊन गेलेला आहे. पास्ट आणि 10 इथे घेतलंय आपण आहे 20:10. उलट 20 पास्ट हा शब्द टाकला आणि 10. त्यानंतर बघू शकता पुढे जाऊ आपण. आपल्याला बघायचंय पुढचे काय आहे. तर आपल्याला म्हणायचं आहे सपोज 10:25 झाले. तर सेम 25ला सुरुवातीला घेतलं 25:10. ठीक आहे. 25:10 मिनिट सुरुवातीला पास्ट हा शब्द आणि जे वाजले ते. तर तुम्ही या ठिकाणी काही पण टाकू शकता. जसं मी म्हटलं इथे 10 आहेत पण मला म्हणायचं आहे की 5 वाजून. काय म्हणायचं आहे मला? 5 वाजून. मग इथे तुम्ही 10च्या जागेवर 5 करा. 25:05 म्हणजे 5:25 झाले. मी जे एका तासाचं घड्याळ काढलं ना हे प्रत्येक तासासाठी लागू होतो. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? हे जे तास आहे हा चेंज करावा लागेल. दॅट्स इट. इजंट इट इझी? काय विचार करता तुम्ही? काय वाटतं तुम्हाला? सोपं आहे की कठीण आहे? तर या ठिकाणी अजून बघा 10:30 झाले. आता ही जी अशी कंप्लीट घड्याळ असते ना आपली, यामध्ये जेव्हा आपण 10:30 म्हणतो किंवा 11:30 काही पण असो, म्हणजे अर्धी घड्याळ ही फिनिश झालेली असते. काय झालेली असते? कंप्लीट झालेली असते. मग अर्धा भाग जो असतो ना याला आपण काय म्हणत असतो? हाफ म्हणत असतो. तर मग आपण काय घेणार इथं? हाफ. जसं आपण म्हटलं की 10:30 वाजले तर 10:30, 11:30 11:30, 12:30 दीड वाजला 1:30, अडीच वाजले 2:30. तुम्ही पूर्ण घड्याळ सुद्धा घेऊ शकता. 4:30. तुम्हाला प्रॅक्टिससाठी हेच करायचं आहे की तुम्हाला सर्व तासांची प्रॅक्टिस करायची आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला हेच काम करायचं. ओके. तर इथे घेतलं आपण. तर 10:30 वाजले म्हणजेच काय? 10:30 झाले. तर तुम्ही असं पण घेऊ शकता. मिनिटं सुरुवातीला, तास नंतर, याच्यामध्ये पास्ट 30:10. दोन्ही पण राईट आहे. चुकीचं काही नाही आहे. पण आपल्याला यूज हेच करायचं आहे. 10:30 10:30, 9:30 9:30, 11:30 11:30 या पद्धतीनं. तर फोकस माझा ह्याच्याकडे आहे की तुम्हाला हेच यूज करायचं. फक्त ऑप्शनलसाठी हे सुद्धा दिलंय मी. चला पुढे जाऊया. पुढे आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट काय आहे. नेक्स्ट आहे आपलं 10:35 झाले. आत्ता बघा या ठिकाणी. तर आता ज्यावेळेस आपण घड्याळात असं म्हणतो की 10:35. कोणी काय सांगतं? 10:35 झाले. कोणी म्हणतं 11 वाजायला 25 कमी आहेत अजून. घड्याळात टाईम सेमच आहे, हाच झालेला आहे. मात्र सांगण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. कोणी म्हणतं 10:35 तर कोणी म्हणतं 11ला 25 कमी. मग ज्यावेळेस आपल्याला 10:35 म्हणायचे आहेत त्यावेळेस आपण घेणार 35. सुरुवातीला 35 पास्ट आणि 10. आणि ज्याही वेळेस आपल्याला म्हणायचं असेल 11ला किती कमी आहेत 25 तर आपल्याला 25ला सुरुवातीला मिनिट नेहमी सुरुवातीला घेतो आपण. आणि कमी असेल तर 2:11. असा डिफरन्स तुम्हाला हा समजून घ्यायचा या ठिकाणी. इथे लिहून याच्यासाठी सांगितलं मी की तुमच्या लक्षात यावं अजून. ओके. 35:10 म्हणा किंवा 25:11 म्हणा, टाईम सेमच झालाय. फक्त वेळ कमी जेवढी आहे ते आपण 2ने सांगत असतो आणि होऊन गेला असेल तर 5ने सांगत असतो. चला जाऊया समोर. समोर बघायचं आहे आपल्याला नेक्स्ट काय आहे. तर आता आहे 10:40 झाले. तर यालाच आपण दोन पद्धतीनं सांगतो. एक तर 10:40 झाले असं म्हणतो किंवा मग याला अजून कसं म्हणतो आपण?
असं म्हणत असतो की 11ला 20 मिनिटं कमी आहे. शक्यतोवर आपण 11ला 20 मिनिटं कमी आहे असं म्हणत असतो. मात्र असं जर सांगायचं असेल तर कसं म्हणायचं हे पण बघू आपण. हे 40 सुरुवातीला घेतले आपण मिनिट, नंतर किती 10, 10. 40 पास्ट 10 म्हणा किंवा 20 to 11 म्हणा. टाईम तर सेमच झाला आहे. तुम्ही सांगता कसं यावर डिपेंड आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं घड्याळचा विचार करता, घड्याळ हा काही हार्ड पार्ट नाही आहे. मात्र म्हटलं तर हार्ड पण आहे, प्रॅक्टिस नाही केली तर. म्हटलं तर इझी पण आहे ना. तर या ठिकाणी बघा नेक्स्ट आहे आपलं 11:15 वाजले असं म्हणायचं आहे आपल्याला, किंवा आपण असं म्हणतो 10 वाजून 45 मिनिटं झाले किंवा 45 मिनिट झाले. मग हे कसं सांगणार आपण ते सुद्धा बघू. तर जर तुम्हाला असं सांगायचं असेल की 10 वाजून 45 मिनिटं झाले तर या 45ला सुरुवातीला घ्यायचं. किती 10 नंतर याच्यामध्ये 5 टाकला, 45 पास्ट 10, कारण 10 वाजून 45 मिनिटं होऊन गेलेत ना. आणि जर आपल्याला म्हणायचं आहे 11:15 वाजले म्हणजेच काय, तर 11ला किती मिनिटं वेळ आहे, 15 मिनिट वेळ आहे. तर तेव्हा आपण 11:45 हे तुम्हाला यूज करायचं आहे. 11:45, 11:15 वाजले, 11:15 वाजले, 11:45, बस इथे बदलणार 11:45. आपण म्हणू 4:45 वाजले, 4:45, 4:45, 4:45, 5:45, 4:46. अशा पद्धतीनं आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. पुढे जाऊया. पुढे बघायचं आहे आपल्याला. जसं मी म्हटलं 11ला 10 मिनिटं कमी. मग मिनटं ऑलवेज सुरुवातीला, मिनटं घेतले आपण इथे सुरुवातीला. किती 10 मिनटं कमी आहेत मिनिट, आणि 11 कमी आहेत म्हणजे 2 आणि 11 झालं 10 to 11. अशाच पद्धतीनं तुम्हाला काहीही म्हणायचं असेल तर जो तास आहे तो इथे टाका, मिनिट इथं असतात, यांना उलटं करून आपल्याला करायचं आहे. मी जसं सांगत आहे तुम्हाला त्याप्रमाणे. चला जाऊया समोर. समोर बघूया आता आपल्याला नेक्स्ट काय आहे. नेक्स्ट आहे आपलं 11ला 5 मिनिटं कमी आहेत म्हणजेच काय 5 to 11, 5 to 11. आणि मला म्हणायचं असेल 12ला 5 मिनिटं कमी आहेत तर 5 to 12. मला म्हणायचं 1ला 5 मिनिटं कमी आहेत तर 5 to 5 to 1. मला म्हणायचं असेल 4 वाजायला 2 मिनिटं वेळ आहे तर मी कसं म्हणणार, 2 मिनिटं कमी आहेत ना तर 2 to किती 2, 2ला 2 मिनिटं कमी 2 to 2. अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. आणि मला म्हणायचं आहे आता 11 वाजलेत तर 11 o'clock. हे झालं आपलं कम्प्लीट एका तासाचं स्केड्यूल. आपल्याला एका तासामध्ये अशा पद्धतीनं सांगू शकतो आपण. अजून एक मेथड मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे अशी की आता मोबाईलचा जो टायमिंग असते ना त्यानुसार तुम्ही सांगता, तो पण चुकीचा नाही आहे. जसं तुम्ही काय म्हणता 10:05 झाले असं म्हणता, चालते, काही प्रॉब्लेम नाही. अरे 10:10 झाले ना, 10:10 झाले चालेल. आता असं पण म्हणता तुम्ही 10:15 झाले चालेल. तर तुम्ही असं सुद्धा मोबाईलमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही करता पाहता आणि तसं सांगता, नो इश्यू, तसं सुद्धा सांगू शकता. पण अगदी राईट वेनी तुम्हाला जर शिकायचं असेल, सांगायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतील. ठीक आहे. होऊन जाऊ द्या, कितीही वेळ होऊन जाऊ द्या, त्याला आपण म्हणणार पास्ट. आणि राहिला असेल तर 2, आणि सव्वा काही पण असू द्या, 10:15, 10:15, 11:15, 12:15, 2:15, 3:15 काही पण, त्याला क्वार्टर पास्ट आपण म्हणणार. आणि पाहुणे काही पण असू द्या, 10:15, 11:15, 12:15 काही पण, पाऊण, 2:15, 3:15 काही पण, त्याला क्वार्टर 2 आपण असं म्हणणार. आणि 10:30 असू द्या, 11:30, 12:30 काही पण असू द्या, त्याला हाफ पास्ट आपण म्हणणार. या ठिकाणी टाईम टाकायचा आहे तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला घड्याळ सांगायचे एव्हरीडे लाईफमध्ये. आजच्या नंतर तुम्हाला घड्याळ मराठीमध्ये सांगायची नाही, कारण तुम्हाला इंग्लिशची प्रॅक्टिस करायची आहे. सो क्वार्टर पास्ट मीन्स काय, हाफ पास्ट मीन्स काय, क्वार्टर 2 म्हणजे काय, ओ क्लॉक म्हणजे काय, कधी आपण काय घेतो, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या मी तुमच्या. या ठिकाणी डाऊट तर कुठला असूच शकत नाही. असला तरी क्लिअर करून घ्या, कारण क्लॉक हा अगदी सोपा पार्ट आहे, खूप हार्ड नाही आहे. मात्र आपल्याला माझं म्हणणं एक आहे की जरी सोपा वाटत असला, प्रॅक्टिस शिवाय जमणार नाही. कारण टाईम सांगत असताना तुम्ही कुठेही थांबू शकत नाही, तुम्हाला थांबता येत नाही. त्यामुळे प्रॅक्टिस गरजेची आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया, प्रॅक्टिस करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आज दिवसभरामध्ये सुद्धा आणि ऑल द टाईम तुम्हाला क्लॉकची प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे. सकाळी उठता, कुठेही असाल, ऑफिसमध्ये असू द्या, स्कूलमध्ये असू द्या, जिथेही घड्याळ दिसेल तेव्हा विचार करायचा की मी याला काय म्हणू शकतो,
किती वाजून किती मिनटं झाले. आता सपोज असं म्हणूया आपण 4 वाजून 7 मिनटं झाले. मग किती मिनटं झाले 7. 7 मग झाले तर पास्ट आणि किती वाजून 4 तर 4. 7 पास्ट 4. मला म्हणायचं आहे 4 वाजायला 7 मिनटं वेळ आहे. मग वेळ आहेत ना अजून 7 मिनटं. मग 7 मिनटं सुरुवातीलाच घ्यावे लागतात. 7 2 किती 4 असं करायचं आहे. ओके. तर करा प्रॅक्टिस आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच एव्हरीवन.